नमस्कार STCच्या प्रेमळ प्रेक्षक हो. नवीन व्हिडिओ म्हणजे लाईक तर केलंच पाहिजे. चला लाईक करून घ्या. मीत आणि माया यांची लव्ह स्टोरी भरपूर लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि प्रत्येकाने या सिरीजवर भरभरून प्रेम केलं आहे. तुम्ही सुपर थँक्स सुद्धा करू शकता. आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट, अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा आणखीन नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील. कमेंट सेक्शनमधल्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं. आजकाल कमेंट्स इतक्या छान असतात की एकापेक्षा जास्ती कमेंट व्हिडिओमध्ये टाकायची इच्छा होते. सध्या तरी प्रत्येक एपिसोडवरच्या 2 कमेंट्स टाकत आहे. तुम्ही देखील कमेंट करायला आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही लव्ह स्टोरी पोहोचवायला विसरू नका. सादर करीत आहोत कथेचा 59वा भाग, सिंगापूरमधला पहिला दिवस. मीत अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत लग्न झाल्यापासूनच्या. म्हणजे मी तुला फक्त तक्रार करत आहे असं नाही, तू चांगला देखील वागलास, माझी काळजी घेतलीस, त्याबद्दल थँक्यू. पण काही गोष्टी तू ज्या प्रकारे बोललास ते मला खूप खटकलं. माया बोलू लागली. बेडवर बसून माया बोलत होती. माया जे बोलत होती ते मीत शांतपणे उभा राहून ऐकत होता. या सगळ्या कंप्लेंट करताना मीतला ती क्यूट वाटली, पण तिला वाईट वाटलं होतं हे त्याच्या लक्षात आलं. झालं माझं, आता तू बोलू शकतोस. तिला जे बोलायचं होतं ते बोलून झालं हे मायाने मीतला सांगितलं. पार्टीबद्दल विचारशील तर माया, तू सुंदर दिसत आहेस हे मी तुला सांगायची गरज नाही असं मला वाटलं. मीत बोलू लागला. म्हणजे मला वाटलं की ते तुला माहितीये, मीत म्हणाला आणि आणखीन 2 पावले मायाच्या जवळ जात म्हणाला. पुढचं पाऊल टाकणार इतक्यात त्याच्या समोरील गालिच्यामध्ये त्याचा पाय अडकला. त्याचा तोल जाऊन समोर बेडवर बसलेल्या मायाच्या अंगावर तो पडला. माया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली आणि मीतच्या चेहऱ्यावर अवघडलेला भाव होता. दोघेही काही क्षणासाठी स्तब्ध झाले. मीतची नजर मायावर खिळली. आज पहिल्यांदाच तो तिच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ गेला होता. तिच्या गालावरचं गुलाबी रंगाचं तेज, तिच्या ओठांवरील लाजरस स्मित आणि तिच्या डोळ्यातली चमक खोलवर त्याच्या हृदयात उतरली. तिच्या गुलाबी ओठांना पाहून तो मंत्रमुग्ध झाला. तिच्या लांब सडक केसांचा सुगंध त्याच्या श्वासात भरला. मीत मायाच्या डोळ्यात पाहत होता. जणू त्या डोळ्यांमध्ये सगळं विश्व दडलं होतं. तिच्या डोळ्यातली प्रेमाची चमक त्याला अगदी जिवंत वाटत होती. प्रेम? तिच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम तर दिसत नाहीये ना? तो स्वतःशीच बोलला आणि मायाच्या डोळ्यात त्याच्याबद्दल काही प्रेम भावना दिसत आहे का याची खात्री करून घेऊ लागला. पण तिचे मोठे डोळे जणू काही काजळाच्या रेषांनी सजल्यासारखे त्याला भासले. तिच्या डोळ्यात आणि तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीत तो हरवून गेला. सुंदर. नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला. त्याचा हा शब्द मायाच्या कानाला थंड गारव्यासारखा वाटला. मीत, तू मला असं का पाहत आहेस? अवघडलेल्या आवाजात मायाने त्याच्याकडे पाहत विचारलं. पण मीत अजूनही तिच्याकडे एकटक पाहतच होता. मीत, तू आता थोडं बाजूला होशील का? मीत अजूनही मायाच्या अंगावर तसाच पडून होता. या अवघड पोझिशनमध्ये तो काही मिनिटं होता हे त्याला समजलं देखील नाही. मायाच्या वाक्याने मीत भानावर आला. तसा तो पूर्णपणे तिच्या अंगावर पडला नव्हता. त्याने त्याचे हात बेडवर ठेवून स्वतःला मायाच्या अंगावर पूर्ण झोप जाण्यापासून सांभाळलं होतं. पण त्याचा चेहरा मायाच्या इतक्या जवळ आला होता की तिला आता त्याच्याकडे एकटक बघायला देखील लाज वाटत होती. मीत बाजूला सरकला
आणि तिच्या शेजारी बसला. काही सेकंद दोघेही एकमेकांसोबत बोलले नाहीत. बेडरूमच्या बाल्कनीतून दिसणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आवाज त्यांच्यासाठी जणू काही रोमॅन्टिक गाणं गात होता. माझ्या बोलण्याने तुला आजपर्यंत जे वाईट वाटलं त्याबद्दल मनापासून सॉरी. माझा स्वभाव म्हण किंवा लहानपणापासून मी ज्या वातावरणात राहिलो ते म्हण, पण मुद्दाम तुला कधी हर्ट करायचा माझा हेतू नव्हता. शांततेचा भंग करत मीच सौम्य आवाजात म्हणाला आणि त्याने तिची माफी मागितली. इतकं होऊन देखील जे बोलण्यासाठी तो तिच्या जवळ येत होता ते तो बोलला. ठीक आहे, मला आता ठीक वाटत आहे. म्हणजे जे काही माझ्या मनात होतं ते तुझ्यासोबत बोलून हलकं वाटत आहे. मायाने त्याची माफी स्वीकारली. इतका गोड मुलगा इतक्या प्रेमळ शब्दांनी माफी मागत असेल तर कुणी वेडी मुलगीच असेल जी त्याला माफ करणार नाही. माया मनात म्हणाली. मीत, एक विचारू का? माया बोलली. मीतने होकारार्थी मान हलवली. लग्नानंतर पहिल्याच दिवशी तू म्हणाला होतास की तू आयुष्यात कुठल्याही मुलीला डेट केलं नाहीस, पण आत्ता तू माझ्यावर पडला होतास तेव्हा या अशा परिस्थितीमध्ये कसं रिॲक्ट करायचं हे देखील तुला माहिती आहे. माया बोलत होती. मला विश्वास नाही वाटत की तू कुठल्याही मुलीला आजपर्यंत डेट केलं नाहीयेस. माया पुढे म्हणाली. त्याच्यासारख्या हँडसम मुलाने आजपर्यंत कुठल्याही मुलीला डेट केलं नसेल याच्यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. आणि आत्ता जेव्हा तो मायाच्या अंगावर पडला होता तेव्हा ज्या नजरेने त्याने मायाकडे पाहिलं होतं त्याची ती नजर घायाळ करणारी होती. त्यावेळी त्याचा चेहरा तिला एक गूढ आकर्षण वाटत होता, जणू तिने कधीच न पाहिलेलं काहीतरी. तिच्या डोळ्यातून ती त्याचं मन वाचण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा तिला आणखी त्याच्या जवळ ओढून घेत होता. माझ्या शरीराचा खूप भार पडला का तुझ्यावर? सॉरी, मी तुझ्याशी बोलण्यासाठी चालत येत होतो आणि या गालिच्यामध्ये माझा पाय अडखळला. मीच स्पष्टीकरण देऊ लागला. खरं तर काय झालं होतं हे मायाला माहिती होतं, पण मी कशा प्रकारे त्याने हे मुद्दाम केलं नाही हे सांगतोय हे बघून मायाला मनातल्या मनात हसू येत होतं. पण मी याला जे विचारलं याचं याने उत्तर दिलं नाही. आजपर्यंत खरंच कुठल्या मुलीला याने डेट केलं का हे याने सांगितलं नाही. निदान प्रेमात तरी नक्कीच पडला असेल. माया मनातल्या मनात म्हणाली. आपण समुद्रावर जायचं का? मीतने विषय बदलत विचारलं. मला आवडेल जायला. मायाने हसत त्याला होकार दिला. मी फ्रेश होते आणि चेंज करून येते, माया म्हणाली आणि बाथरूमकडे निघाली. तू तुझा वेळ घे, आपल्याला काही गडबड नाहीये. मीत बोलला आणि लिव्हिंग रूमच्या दिशेने गेला. किनाऱ्यावर घालून जाण्यासाठी मायाकडे काही ड्रेस होते. तिने काही एक्स्ट्रा ड्रेस घेऊन आले होते याचं तिला समाधान वाटलं. फ्रेश होऊन माया बेडरूममध्ये आली आणि आरशासमोर उभी राहिली. काही वेळापूर्वी मी तिच्यासोबत कसा रोमॅन्टिक प्रकारे वागला याचा विचार ती करू लागली. एअरपोर्टवर देखील मार्क अंकल अजून खूप दूर होते तरी त्याने तिचा हात पकडला होता. त्याला मी आवडू लागले आहे का? त्याचं माझ्यावर प्रेम तर होत नाहीये ना? काल लिशा आणि अंकिता म्हणल्यासारखं प्रेमातच माणूस इतका बदलू शकतो. माझ्यावर प्रेम असल्याने मी बदलत आहे का? माया विचार करू लागली. तिने ड्रेस बदलला आणि लिव्हिंग रूममध्ये जायला निघाली. मी टीव्हीवर कुठली तरी कॉमेडी क्लिप लावून हसत सोफ्यावर बसलेलं तिला दिसलं. लॅपटॉप, मोबाईल, काम यासारख्या गोष्टीपासून दूर तो काहीतरी करत आहे आणि हसत आहे हे पाहून मायाला छान वाटलं. तिने हळूच तिचा मोबाईल काढला आणि मीतचा व्हिडिओ शूट केला. ती किचनमध्ये गेली आणि दोघांसाठी इन्स्टंट नूडल्स बनवले.
नूडल्सचे बाऊल घेऊन ती लिव्हिंग रूममध्ये आली आणि त्या दोघांनी नूडल्स खाल्ले. चल, मी तयार आहे, माया मीतला म्हणाली. दोघे घराबाहेर पडले. समुद्र किनाऱ्यावरून त्यांनी मागे वळून पाहिलं तर ते जिथे राहत होते ते त्या गर्द झाडीतील टुमदार घर त्यांना दिसलं. त्याच्या आजूबाजूला देखील अशीच घरे त्यांना दिसली. सूर्य मावळतीला जात असताना किनाऱ्यावरची संध्याकाळ एक वेगळं सौंदर्य घेऊन येत होती. निळ्या आकाशात रंगलेली गुलाबी केशरी रंगाची किमया आणि समुद्राच्या लाटांचा शांत ध्वनी हळूहळू संपूर्ण वातावरण अधिक रोमॅन्टिक बनवत होता. खूप सुंदर आणि शांत. मायाने डोळे बंद केले आणि किनाऱ्यावरची ताजी हवा आपल्या फुफ्फुसात भरली. समुद्र किनाऱ्याच्या वाळूतून दोघे चालू लागले. काय बोलावं त्यांना सुचत नव्हतं. मीत, इथे आल्यापासून तू खूप वेगळा वाटलास मला, शांततेचा भंग करत माया म्हणाली. म्हणजे जेव्हा कधी तू तुझ्या ऑफिसच्या कामामध्ये नसतोस तेव्हा तू खूप वेगळा वाटतोस. त्या दिवशी पोलीस स्टेशननंतर आपण फिरायला गेलो होतो तेव्हा देखील तू खूप वेगळा वाटला होतास, माया पुढे बोलू लागली. यावर मीतने कधी विचार केला नव्हता किंवा असं वेगळेपण त्याला कधी लक्षात आलं नव्हतं. माया काय म्हणाली याचा विचार तो करू लागला. दोघे काही वेळ समुद्र किनाऱ्यावर चालले. त्यांनी फोटोज देखील काढले. चालून झाल्यावर ते किनाऱ्यावरील वाळूमध्ये बसले. अंधार पडत आहे, आपण निघायचं का, वाळूतून उठत मीत म्हणाला आणि त्याने मायाला उठण्यासाठी हात पुढे केला. मायाने हळुवारपणे त्याचा हात धरला आणि मीतने तिला उठून उभे राहण्यासाठी मदत केली. त्यांच्या हातांच्या स्पर्शाने दोघांच्याही मनात एक मधुर स्पंदन पसरलं. त्यांनी काही क्षणासाठी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. जणू त्या क्षणात सगळं जग थांबून त्यांचं प्रेम पाहत होतं. मीत हे असं का करत होता? तो मुद्दाम हे करत आहे की खरंच त्याला मायाबद्दल काही वाटत होतं म्हणून करत आहे हे मायाला समजत नव्हतं. जेव्हा ती राजसोबत फिरायला जात असत तेव्हा ती अशा वेळी खूप कंट्रोलमध्ये असत, पण मीतसोबत ती देखील अशी का वागत आहे हे तिला कळत नव्हतं. निघायचं? मायाने विचारलं. मीत भानावर आला. हो, मीत म्हणाला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. त्याने हात हातात घेतलेला बघून मायाला आश्चर्य वाटलं. तू अजूनही माझा हात कसा काय पकडला आहेस? इथे चालताना माझा तोल जाणार नाही. मीत असा का वागत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत तिने विचारलं. कुणी आपल्याला इथे पाहिलं तर त्यांना काही शंका यायला नको. मार्क अंकलनी त्यांचे लोक आपल्यावर पाळत ठेवायला पाठवले असतील तर? मीत खोटं बोलला. त्याला मायाचा हात पकडून ठेवायचा होता, जरी कुणी त्यांना पाहत नसलं तरी. तिच्या उबदार तळहाताचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता. मला नाही वाटत इथे कुणी आपल्यावर लक्ष ठेवायला असेल, माया आजूबाजूला पाहत म्हणाली. दूर दूरपर्यंत कुणीही तिला दिसत नव्हतं. आणि असं नव्हतं की त्याने हात पकडलेला तिला आवडत नव्हतं, पण त्याच्या हात पकडण्यामागे काय कारण आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. उगाच ती काहीतरी जास्ती अपेक्षा ठेवेल आणि नंतर तिचा अपेक्षाभंग होऊ नये असं तिला वाटत होतं. तिच्या प्रश्नाचं मीतने काही उत्तर दिलं नाही, म्हणून तिने सावकाश आपला हात मीतच्या हातातून सोडून घ्यायचा प्रयत्न केला. ठीक आहे, मी खोटं बोललो. लोकांना दाखवण्यासाठी म्हणून नाही किंवा मार्क अंकल पाहत असतील म्हणून नाही, तर मला तुझा हात पकडू वाटत आहे म्हणून मी पकडला आहे. या थंड वातावरणात तुझ्या उबदार हातांचा स्पर्श छान वाटत आहे, मीत म्हणाला. तर मग मी पकडू तुझा हात? मीतने नम्रपणे विचारलं. हो, माया लाजून चूर झाली. मीतने मायाचा हात आपल्या हातात घट्ट धरला.
जणू त्या हातातच त्याचं संपूर्ण विश्व होतं. हे क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवेन, माया स्वतःशीच म्हणाली. दोघे घराजवळ आले. माया एंट्रन्समधून लिव्हिंग रूममध्ये आली. मी तिच्या पाठोपाठ लिव्हिंग रूममध्ये आला. काय करतोयस मिथे? लिव्हिंग रूमचा दरवाजा बंद करत तो स्वतःशीच म्हणाला. मी पटकन डिनर बनवते. किचनकडे जात माया म्हणाली. ठीक आहे, तुला काही मदत लागली तर सांग, मी इथेच आहे लिव्हिंग रूममध्ये. मीत म्हणाला आणि लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसला. मार्क अंकलनी इथला काय प्लॅन आहे हे अजून कसं काय सांगितलं नाही याचा विचार तो करू लागला. आज त्यांचा काही कॉल नाही आला तर उद्या त्यांना स्वतःहून कॉल करायचं आणि कुठल्या फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत ते जाणून घ्यायचं असं मीतने ठरवलं. त्यानुसार रिटर्नच्या फ्लाईटसाठी सांगता येईल हा देखील विचार त्याच्या डोक्यात आला. मायाने डिनर करायला सुरुवात केली. मार्क अंकलच्या या व्हॅकेशन होममध्ये पाहिजे त्या सगळ्या गोष्टी होत्या. मायाने डिनर बनवलं. डायनिंग टेबलवर सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या. माया मीतला डिनर करायला बोलवण्यासाठी लिव्हिंग रूममध्ये गेली. मीत सोफ्यावर झोपलेलं तिला दिसलं. टीव्ही बघत मीतला कधी झोप लागली हे त्याला कळलं देखील नाही. मीतला तसं झोपलेलं पाहून माया हळूच हसली. नंतर त्याच्या जवळ येऊन सोफ्याच्या शेजारी बसली. मीतला इतका शांत झोपलेलं पाहून त्याला झोपेतून कसं उठवायचं हे मायाला कळत नव्हतं. मुळात तिची त्याला झोपेतून उठवायची इच्छा होत नव्हती. इतक्यात मीतला जाग आली. तो सोफ्यावर उठून बसला. त्याचे डोळे अर्धवट उघडलेले होते. पहिली गोष्ट त्याच्या नजरेस पडली ती म्हणजे त्याच्या शेजारी बसलेल्या मायाचा चेहरा. मीत तिच्याकडे निरखून पाहत होता. जणू काही त्याला तिच्या सौंदर्याचा प्रत्येक कण आपल्या नजरेत कैद करायचं होतं. तिचे काही केस तिच्या कपाळावर अलगद खाली आले होते आणि तिने त्यांना हाताने बाजूला सारले. तिच्या गालावर आलेल्या त्या एका हलक्या केसांनी त्याचं लक्ष पूर्णपणे वेधलं. मला उठवलं का नाहीस? मीतने तिला विचारलं. तू इतका गाढ आणि शांत झोपला होतास, मला उठवावं वाटलं नाही, माया स्मितहास्य करत म्हणाली. डिनर रेडी आहे, चल फ्रेश होऊन ये, आपण डिनर करून घेऊ, माया त्याला म्हणाली. दोघांनी जेवायला सुरुवात केली. छान झालं आहे, मीत म्हणाला. माया प्रत्येक वेळी इतकं छान जेवण कशी काय बनवू शकते असा विचार मीत करू लागला. तू इथे आलीस तरी इतकं छान जेवण कसा काय बनवू शकलीस? म्हणजे इथल्या भाज्या किंवा मसाले हे थोडे वेगळे आहेत, तरी तुला हे कसं जमलं? मीतने आश्चर्याने विचारलं. मीत, माझा तो जॉब आहे, मला जवळपास सगळ्या प्रकारच्या डिशेस बनवता येतात, माया स्मितहास्य करत बोलली. तुझा रेस्टॉरंटचा बिझनेस नक्की यशस्वी होणार, मीत म्हणाला. मीतला तिच्याबद्दल इतका विश्वास आहे हे पाहून मायाला छान वाटलं. त्यांचं डिनर झालं. मीत, तू चल पुढे, मी हे भांडे घासून येते, माया डायनिंग टेबलच्या खुर्चीवरून उठून उभी राहत म्हणाली आणि किचनच्या सिंककडे चालू लागली. वेट, मीत मोठ्याने ओरडलाच. माया जागेवरच थांबली. मी भांडे घासतो, तिच्याकडे जात तो म्हणाला आणि तिच्या हातातील प्लेट्स त्याने घेतल्या. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा.
गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.